बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। त्यातच लोणारमधल्या शहरातील कामलजा माता पेट्रोल पंपावर डिझेलचे टँकर आल्यानंतर शेतकऱ्यांनी डिझेल घेण्यासाठी जीवघेणी धावपळ करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। सकाळपासून पंपाच्या बाहेर रांगेत उभे होते, मात्र जसं डिझेल वाटप सुरू झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली तसे कॅन घेऊन नागरिकांनी धावपळ करत पंपावर गर्दी केली। खरं तर बुलढाण्यात परिस्थिती अत्यंत भीषण आहे। काल याच बुलढाण्यामध्ये चक्क हाणामारी झाल्याचा प्रकारही आपण पाहिला होता आणि आज टँकर आल्यानंतर शेतकऱ्यांची रांगेसाठीची गर्दी आता दिसत आहे। उन्हाच्या कडाक्यात दिवसभर उन्हात असते हे सगळे शेतकरी डिझेलचा टँकर आला हे समजल्यावर अक्षरशः उन्हातून पळत पुन्हा रांगा लावण्यासाठी जमले आहेत। मात्र डिझेल कधी मिळणार आणि ही परिस्थिती किती दिवस राहणार हा बळीराजाचा आक्रोश सगळीकडेच ऐकायला मिळतो। अवघ्या एका क्षणात डिझेलच्या रांगा कशा भरून गेल्या। डिझेल आल्यानंतर शेतकऱ्यांनी कशी पळापळ केली याचे हे चित्र पाहायला मिळत आहे। या सगळ्यात मागील काही दिवस बळीराजा हा पूर्ण रात्र असेल दिवस असेल या रांगांमध्ये उभा आहे, कारण खरीपपूर्व कामासाठी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यानं त्याची वणवण होते आणि म्हणूनच या रांगा आपल्याला दिसत आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचं पॅनिक होण्याची स्थिती नसून काही ठिकाणी इंधनाची मागणी वाढते असं आवाहन केलं आहे। मात्र तरी देखील प्रत्येक शेतकऱ्याला आपलं शेतशिवार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी या कामासाठी ट्रॅक्टरसाठी या डिझेलच्या रांगा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचं चित्र आज राज्यातल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। बळीराजा अतिशय संयमानं शांततेनं या संपूर्ण राज्यभर रांगा लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बुलढाण्यात डिझेलसाठी शेतकऱ्यांची प्रचंड झुंबड पाहायला मिळते आहे। डिझेल आल्याची बातमी समजताच कॅनच्या कॅन घेऊन, कारण एका बळीराजाकडे कॅनची प्रचंड मोठी संख्या आहे,